त्यानंतर we are going to start this lecture on non-verbal communication. Okay. Welcome participants once again to this lecture on non-verbal communication. I am Dr. Jugalkar Syed Imtiaz from the Department of English, Shri Shivaji Science and Arts College, Chikhli, District Buldhana. I welcome all of you to this lecture. It is very important topic, non-verbal communication or body language. In public sector as well as private sector, we know that our personality is very important. If we have very impressive personality, if we have good communication skills, that these two things make us successful in our professional life. Therefore, we have to learn what is non-verbal communication and how to have an impressive body language and impressive personality. Let's see what is non-verbal communication. When we think of non-verbal communication, at that time, first we have to understand what is verbal communication. Non-verbal communication समजून घ्यायचं असेल तर verbal communication means what? That we have to understand. Then only we'll be able to understand what is non-verbal communication. Verbal communication is the use of words to convey a message. The words can be written or spoken. So written or spoken form of language, is called verbal communication. Verbal communication कशाला म्हणतो आपण? जे लिखित भाषा आहे आणि जी भाषा आपण बोलतो, बोलताना सुद्धा शब्दांचा वापर आपण करतो आणि लिहिताना तर आपण जे काही लिहितो ते सुद्धा व्हर्बल कम्युनिकेशन त्याला आपण म्हणतो. लिखित भाषा किंवा बोली भाषा, बिकॉज वी यूज वर्ड्स. तर थोडक्यात असं समजा की व्हर्बल म्हणजे व्हर्बलचा अर्थ काय होतो? व्हर्बल म्हणजे भाषा, शब्द, लँग्वेज, that is verbal. So verbal communication includes written and spoken form of language. Written, लिखित, or spoken, बोली भाषा, that we call verbal communication. Opposite to it, याला opposite. What is non-verbal communication? Non-verbal communication is use of body language to convey a message. हावभाव करणे, इशारा करणे, डोळ्याच्या साह्याने सुद्धा काही सांगायचा प्रयत्न करणे, हे इट इज कॉल्ड नॉन-व्हर्बल कम्युनिकेशन और इट इज ऑल्सो कॉल्ड बॉडी लँग्वेज. यालाच आपण बॉडी लँग्वेज असं सुद्धा म्हणतो किंवा नॉन-व्हर्बल कम्युनिकेशन असं सुद्धा म्हणतो. सो व्हॉट आर द थिंग्स विच आर इन्क्लुडेड इन नॉन-व्हर्बल कम्युनिकेशन? द फर्स्ट वन इज युअर फेशियल एक्सप्रेशन्स. तुमचे जे चेहऱ्याचे हावभाव आहेत ते फार महत्त्वाचे असतात नॉन-व्हर्बल कम्युनिकेशन मध्ये किंवा बॉडी लँग्वेज मध्ये. युअर जेस्चर्स, हातांची हालचाल, जेस्चर्स, दे आर ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर पॅरालिंग्विस्टिक्स सच एज लाउडनेस और टोन ऑफ व्हॉइस. Loudness or tone of your voice, that is also important. And the study of loudness or tone of voice is called paralinguistics. त्याला म्हणतो आपण पॅरालिंग्विस्टिक्स. म्हणजे काय? जोरात बोललं तर काय अर्थ निघतो, हळूवार बोललं तर काय अर्थ निघतो, किंवा बोलण्याचा जो टोन आहे तो खाली वर केल्यानंतर त्याचा अर्थ काय निघतो, त्यावर सुद्धा बरेच काही अवलंबून असतं. दॅट ऑल्सो इन्क्लुडेड इन नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. तुमचा आवाज किती आहे, लो आहे का हाय आहे, दॅट ऑल्सो इज इक्वली इम्पॉर्टंट. त्यानंतर
Proxemics means personal space. Your personal space is also very important. आपण जेव्हा मार्केटमध्ये वगैरे जातो त्यावेळेस आपले जे काही एक पर्सनल स्पेस आहे, आपल्याला अवतीभोवती किती जागा पाहिजे. उभं राहतो तर आपण थोडं दूर उभं राहतो. पण अगदी जवळचा मित्र वगैरे असेल आपण थोडीशी जवळीकता साधायचा प्रयत्न करतो. किंवा आपल्याला असं वाटतं की आपण अगदी फॉर्मल असलं पाहिजे, त्यावेळेस आपल्या अवतीभोवतीची जे काही स्पेस आहे ती किती असावी याबद्दल सुद्धा आपण अलर्ट असतो आणि अलर्ट असलो पाहिजे सुद्धा. काही लोक जर निष्कारण तुमच्या अगदी जवळ येत असतील तर आपण मागं सरकतो. सो दॅट आपण सुद्धा विचार करायला पाहिजे जेव्हा संभाषण करतो दुसऱ्यांशी, तर दुसऱ्यांना त्रास होणे अशा पद्धतीने. देन आय गेज, लँग्वेज ऑफ आय गेज. लोकांकडे तुम्ही पाहता का नाही बोलताना, का खाली पाहून बोलता, दॅट इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. देन हॅप्टिक्स, दॅट इज टच. एखाद्यानं खूप चांगलं काम केलं असेल तर आपण पाठ थोपटतो, दॅट इज हॅप्टिक्स. अँड these are the things which are very important in non-verbal communication. हे सगळे बाबी आहेत जे non-verbal communication मध्ये फार महत्वाचे आहेत. फॉर्म्स ऑफ बॉडी लँग्वेज. बॉडी लँग्वेजचे वेगवेगळे कोणकोणते फॉर्म्स आहेत. अग्रेसिव्ह बॉडी लँग्वेज. आपण पाहतो की काही जे लोक फार अग्रेसिव्ह असतात, अंगावर धावून आल्यासारखे वाटतात, असं सुद्धा बिहेवियर असतं काही लोकांचं. काय झाले की लोकांच्या अंगावर अगदी धावून येण्यासारखं. सो दॅट इज अग्रेसिव्ह बॉडी लँग्वेज. तशी बॉडी लँग्वेज आपली असू नये. अग्रेसिव्ह बॉडी लँग्वेज. अटेंटिव्ह बॉडी लँग्वेज, दॅट इज वी शो इंटरेस्ट टू व्हॉट द पीपल आर सेइंग टू अस. लोक काय आपल्याला सांगत आहेत ते ऐकताना आपण अगदी इंटरेस्टनं ऐकतो. दॅट इज अटेंटिव्ह बॉडी लँग्वेज. बोर्ड बॉडी लँग्वेज. फार बोर झालं तुम्हाला क्लासमध्ये 1 तास 2 तास 3 तास 4 तास 5 तास तुम्ही ऐकलेलं संभाषण आहे आणि त्यानंतर तुम्हाला बोर व्हायला लागतं. दॅट ऑल्सो कॅन बी शोन थ्रू युअर बॉडी लँग्वेज. तुमचे थकलेले चेहरे, तुमचे खाली पडलेले खांदे असे, ते सुद्धा पाहून आपण पाहणारा गेस करू शकतो की दिस इज स्टुडंट्स गॉट बोर्ड अँड पीपल गॉट बोर्ड. तुम्ही जेव्हा संभाषण करता तर समोरचा माणूस जर बोर झाला असेल तर त्यानुसार सुद्धा तो दाखवून देतो की तो बोर झालेला आहे. त्यावेळेस आपण थोडंसं अलर्ट व्हायचं. डिसेप्टिव्ह बॉडी लँग्वेज. सम पीपल आर व्हेरी डिसेप्टिव्ह. काही लोक फार डिसेप्टिव्ह असतात. वरून काय दाखवतात, आतून काय असतं. सो दे ट्राय टू कव्हर अप लाइंग ऑर अदर डिसेप्शन्स. चेहऱ्यावर हसणं असतं त्यांच्या, पण आतून काहीतरी वेगळं सुरू असतं. दॅट इज डिसेप्टिव्ह बॉडी लँग्वेज. वी शुड बी एबल टू आयडेंटिफाय. हे आयडेंटिफाय करता आपलं आलं पाहिजे. डिफेन्सिव्ह बॉडी लँग्वेज. when we think that we have to defend, आपल्याला डिफेंड करायला पाहिजे, त्यावेळेस आपली जी बॉडी लँग्वेज आहे ते डिफेन्सिव्ह बॉडी लँग्वेज असते. अँड सम पीपल ऑलवेज ट्राय टू डॉमिनेट. काही लोक असतात नेहमी डॉमिनेट करायचा प्रयत्न करतात. सो देअर बॉडी लँग्वेज इज डॉमिनेटिंग बॉडी लँग्वेज. समटाइम्स वी गेट व्हेरी इमोशनल. फारच इमोशनल आपण होतो बऱ्याच वेळी. डोळ्यात थोडंसं पाणी आल्यासारखं वाटतं. दॅट इज आपल्याला चेहरा वगैरे पाहिल्यानंतर आपल्याला वाटायला लागते की द पर्सन हॅज बिकम व्हेरी इमोशनल. दॅट इज इमोशनल बॉडी लँग्वेज दॅट वी कॉल. अँड greeting body language. Greeting means when we meet people in the festival, during the festival time, we greet each other. फेस्टिवल टाइम मध्ये जेव्हा आपण भेटतो, सण वगैरे असेल तर आपण अभिनंदन करतो, लोकांना हस्तनंदन करतो वगैरे. दॅट इज ग्रीटिंग बॉडी लँग्वेज. अँड सम पीपल आर व्हेरी फ्री अँड फ्रँक. काही लोक फारच फ्री अँड फ्रँक असतात. देअर बॉडी लँग्वेज इज कॉल्ड ओपन बॉडी लँग्वेज. अँड power body language is another type that demonstrates one's power. एकदम असं उभं राहणं किंवा एकदम असं छाती पुढे करून उभं राहणं वगैरे. that demonstrates one's power. And ready body language means wanting to act. काहीतरी आपण क्रियाशील राहावं, नेहमी तयार असतात काही कामं करण्यासाठी वगैरे. अशी जे लोक असतात, their body language is ready body language. and relaxed body language, very relaxed body language. आरामानं चालले, आरामानं बसले, एकदम रिलॅक्स. there is no tension, there is no hurry in their behavior.
that is relaxed body language, and romantic body language. Romantic in the sense some people, they try to attract others through their body language. That is called romantic body language. So these are the different forms of body language. आता हे सगळे different forms of body language तुम्हाला मी सगळे डिटेल्स सांगितलेले आहेत. होप दॅट यू अंडरस्टूड इट. आणि तुम्ही नेहमी स्वतःचं परीक्षण करत जा. स्वतःचं परीक्षण करणं फार महत्वाचं आहे. स्वतःचं परीक्षण कसं करायचं की तुम्ही जेव्हा वागता, जेव्हा बोलता, तर कशा पद्धतीने तुमचं जे काही तुमची जी बॉडी लँग्वेज आहे ती कशी असेल, कशी आहे, तुमचं इम्प्रेशन व्यवस्थित क्रिएट होत आहे का नाही, याबद्दल थोडंसं आपण अलर्ट राहायचं. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. बरेच विद्यार्थी बोलतात, सहज ते बोलत असतात, पण असं वाटायला लागतं की उद्धट ते बोलत आहेत. तर आपल्या बोलण्यामध्ये सुद्धा उद्धटपणा असा जाणवतो किंवा चलताना, वागताना असा उद्धटपणा आपल्याला दिसतो. तर काही लँग्वेजेस मध्ये सुद्धा आपल्याला उद्धटपणा असा जाणवतो की आपल्याकडे कसं आहे, आपल्याकडे बोलताना कुठे आहात, कुठे आहात, कुठे कुठे आहात, असे काही भाषा आपण वापरतो. सो दॅट सीम्स टू बी अरेगंट. ते अरेगंट असं वाटतं. आपण फोन केल्यानंतर थोडंसं इंट्रोड्यूस करायचं आणि नंतर विचारायचं की आपण कुठे आहात, मी तुम्हाला भेटू शकतो का. इन दिस वे वी शुड स्पीक. असं बोलण्याच्या ऐवजी कुठे आहे असं म्हणतो आपण, आणि दॅट बिकम्स that shows arrogancy. So that is, phone, that is on phone when we speak, that is related to verbal communication. But from non-verbal communication also we tell a lot. तर या different forms of body language पैकी तुम्हाला कोणती बॉडी लँग्वेज सुटेबल असेल, that we have to consider. आपण फार डॉमिनंट सुद्धा वाटलो नाही पाहिजे, इमोशनल सुद्धा वाटलो नाही पाहिजे, किंवा आपण फार रिलॅक्स आहोत असंही नाही वाटलं पाहिजे, आपण क्रियाशील आहोत असं वाटलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला ऍडजस्टमेंट करावी लागेल. दुसरं एक लक्षात ठेवा की बॉडी लँग्वेज इट इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज द वे वी बिहेव, पीपल रिॲक्ट टू इट इन द सेम वे. जसं आपण बिहेव करतो, जसं आपण फेशियल एक्सप्रेशन देतो, तसंच त्याच पद्धतीने लोक सुद्धा आपल्याला रिॲक्शन देतात. तुम्ही एखाद्याला भेटल्यानंतर स्माइलिंग फेस जर तुमच्या चेहऱ्यावर असेल, इफ यू आर स्माइलिंग, देन द रिॲक्शन यू गेट ऑल्सो विथ अ स्माइल. दुसरा व्यक्ती जो आपल्या समोर असतो तो सुद्धा आपल्याला स्माइल करून रिॲक्शन देतो. तुम्ही अगदी सिरियस होऊन जर चेहरा तुमचा सिरियस असेल आणि त्या पद्धतीने तुम्ही पाहत असाल लोकांकडे, तर लोक सुद्धा आपल्याला सिरियस होऊन पाहतात. सो दिस वर्ल्ड इज लाईक ए मिरर. हे जे जग आहे आरशासारखं असतं. जसं आपण वागतो, जसं आपल्या चेहऱ्यावर हावभाव असतात, तशा पद्धतीने आपल्याला रिॲक्शन मिळतात. देअरफॉर वी शुड बी व्हेरी केअरफुल. लोक जर आपल्याकडे जर चुकीनं बोलत असतील, वागत असतील, तर आपलंच काहीतरी चुकतं याच्याकडे लक्ष आपण ठेवलं पाहिजे. आधी आपली चूक आपण दुरुस्त करून घेतली पाहिजे, नंतर मग आपण अपेक्षा केली पाहिजे दुसऱ्याकडे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिस यू हॅव टू लर्न हिअर. हे तुम्हाला इथे शिकायचं आहे. नेक्स्ट, युजेस ऑफ बॉडी लँग्वेज. बॉडी लँग्वेजचे काय काय युजेस असतात, काय आपण असं बॉडी लँग्वेज शिकायला पाहिजे, का आपण जेस्चर्स, फेशियल एक्सप्रेशन शिकायला पाहिजे, याकडे आपण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. सो बॉडी लँग्वेज इज पर्टिक्युलरली इम्पॉर्टंट इन ग्रुप कम्युनिकेशन बिकॉज इट डॉमिनेट्स द स्पोकन वर्ड. It is a factor in human courtship as a subconscious or subtle method or communication between persons. Body language is also used in field of selling, insurance companies, directly selling companies, and interpersonal car showroom and international car showrooms. So body language, why should we learn? बॉडी लँग्वेज शिकण्याची काय गरज आहे आपल्याला? आपण पाहतो की अमुक सेल्समन खूप चांगला आहे, त्या दुकानात त्या सेल्समन कडे आपण जातो. सेल्समन का चांगला वाटतो आपल्याला? द वे ही स्पीक्स, द वे ही बिहेव्स, द वे ही कॉपरेट्स, हिज फेशियल एक्सप्रेशन्स, प्लीजंट फेस, that these things are very important in your professional life. तुमच्या व्यावसायिक जीवनामध्ये त्या सगळ्यांचा फार महत्व आहे. तुमच्या चेहऱ्यावर स्माइल, तुमचे हावभाव चांगले, तुमची ड्रेसिंग एकदम जेंटलमॅनली, तुम्ही अगदी स्वच्छ आणि क्लीन, तुमचे जे डोळे आहेत कोणत्या नजरेने तुम्ही पाहता हे सुद्धा कळतं लोकांना. हे लक्षात ठेवा. फेस, बॉडी लँग्वेज इज इंडेक्स ऑफ माइंड असं म्हटलं जातं. फेस इज इंडेक्स ऑफ माइंड. डोक्यात काय सुरू आहे, विचार काय सुरू आहे तुमच्या डोक्यात, ते लोक डोकावून पाहतात सहज. कसं डोकावून पाहतात? तुमच्या ओव्हरऑल पर्सनॅलिटीला पाहून कळतं तुमच्या डोक्यात काय सुरू आहे. देअरफॉर युअर पर्सनॅलिटी शुड बी
व्हेरी नाईस, व्हेरी जेंटलमॅनली, चेहऱ्यावरचे हावभाव हे सगळे व्यवस्थित पाहिजे. So body language is used to express feelings. At times one may find it difficult to express his or her feelings through words. Body language comes in handy there. For example, if someone wants to express anger more than the words, body language speaks louder than the words. हे लक्षात ठेवा, body language जी आहे can speak louder than the words. तुम्ही बोलत असाल, बोलताना काही शब्द तुम्ही रोखून ठेवत असाल की आपल्याला हे बोलायचं नाही, मग रोखून आपण ठेवतो, की आपल्याला सांगायचं नाही, रोखून आपण ठेवतो. पण तुमच्या बॉडी लँग्वेज वरून, तुमच्या हावभावावरून, तुमच्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशन वरून ते सगळं काही समोरच्या व्यक्तीला समजून जातं. समोरचा व्यक्ती जर चाणाक्ष असेल तर त्याला ताबडतोब लक्षात येते की समथिंग इज रॉंग. ही इज टेलिंग वन थिंग बट समथिंग एल्स इज गोइंग ऑन इन हिज माइंड. त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं सुरू आहे असं आपल्या लक्षात यायला लागतं. तर देअरफॉर वी हॅव टू we should be very alert as far as our body language is concerned. So body language is also useful in investigations. One may try to give false information, but the body language will reveal if the words uttered are true or false. So आपण एखादी गोष्ट सांगताना लपून ठेवायचा प्रयत्न करतो, पण चेहरा, हावभाव वगैरे ते सांगून जातं. समोरचा व्यक्ती म्हणतो, हा तू खोटं बोलत आहेस, हे सगळं कळते, तुझा चेहरा सांगतो ते. So this is body language. So we have to be very alert about all these matters and we have to be very appropriate to the situation. The situation like the appropriate अशी body language आपली असली पाहिजे. So how we can develop our body language? आपण body language कशा पद्धतीने व्यवस्थित करू शकतो? इथं काही पॉइंट्स दिलेले आहेत. Increased eye contact. आपलं जे आय कॉन्टॅक्ट आहे तो व्यवस्थित असला पाहिजे. तुम्ही खाली पाहून बोलत असाल किंवा वर पाहून बोलत असाल तर दॅट इज नॉट फेअर. यू शुड लुक ॲट द पर्सन टू हुम यू आर स्पीकिंग. ज्याच्याशी तुम्ही बोलत आहात त्याच्याकडे पाहून बोलायला पाहिजे. पण पाहून बोलताना तुमच्या डोळ्यात आणि डोक्यात काय विचार सुरू आहेत ते सुद्धा लक्षात येतात. देअरफॉर ए कॅज्युअल लुक, सहज असं तुम्ही पाहताय असं वाटायला पाहिजे. अँड देअर शुड बी फ्रेंडली एक्सप्रेशन्स ऑन द फेस. चेहऱ्यावर कसे एक्सप्रेशन्स पाहिजे? अगदी फ्रेंडली एक्सप्रेशन्स. देअर शुड बी फ्रेंडली एक्सप्रेशन्स. अगदी मैत्रीपूर्ण असं तुमचं स्वभाव आहे. तुमच्या चेहऱ्यावर असं दिसतंय की तुम्ही खूप प्लीझंट आहात आणि व्यवस्थित तुम्ही बोलत आहात अँड यू आर व्हेरी 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 फ्रेंडली आहात असं तुमच्या चेहऱ्यावर दिसलं पाहिजे. युअर ओव्हरऑल पर्सनॅलिटी, तुमचं जे काही कपडे वगैरे घातलेले आहेत तुम्ही ते सुद्धा व्यवस्थित असले पाहिजे. अगदी भडक कलरचे सुद्धा घालू नये, अगदी डल कलरचे कपडे सुद्धा असू नये. सुटेबल, व्यवस्थित, जेंटलमॅनली जे क्लोथ्स आहेत ते असले पाहिजे. तुमची हेअरस्टाईल व्यवस्थित असली पाहिजे. दीज आर द थिंग्स वी शुड बी व्हेरी केअरफुल. क्लीन आणि नीट तुम्ही असले पाहिजे. दीज आर द थिंग्स विच आर व्हेरी इम्पॉर्टंट. ह्या बाबी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बॉडी लँग्वेज इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट इन इंडस्ट्रीज. जेव्हा एखाद्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काम करत आहात, प्रायव्हेट सेक्टरमध्ये एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही काम करत आहात, देअर ऑल्सो बॉडी लँग्वेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. फक्त तुमच्या कम्युनिकेशन स्किल खूप चांगलं आहे, पण तुमचं बिहेवियर चांगलं असलं पाहिजे, तुमचे फेशियल एक्सप्रेशन चांगले असले पाहिजे, तुमची ओव्हरऑल बॉडी लँग्वेज चांगली असली पाहिजे. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. सो बॉडी लँग्वेज हेल्प्स यू मोटिवेटिंग अदर्स. तुम्ही खूप इनिशिएटिव्ह घेता, कठीण परिश्रम करता, खूप काम करता आणि काम करण्यासाठी अगदी तयार असता. हे सगळं काही जेव्हा लोक ऑब्झर्व करतात, लोकांना दिसतं तुमच्या चेहरा कधी थकलेले आहात तुम्ही असं दिसत नाही, किंवा नको बा खूप झालं मी कंटाळलो असा जो चेहरा असतो ते सुद्धा तुमचा असत नाही. नेहमी हसरा चेहरा असतो, नेहमी तुम्ही तयार असता, फ्रेश दिसता. दीज आर द थिंग्स विच आर व्हेरी इम्पॉर्टंट. असा जर तुमचा मॅनेजर असेल तर दॅट मॅनेजर मोटिवेट्स अदर टू वर्क. असा जर व्यक्ती असेल लीडर तर तो दुसऱ्यांना मोटिवेट करतो. पहा साहेब अजून काम करत आहेत तर आपण सुद्धा काम करायला पाहिजे, अशी भावना लोकांमध्ये निर्माण होते. किंवा एखादा व्यक्ती जो कामगार आहे त्याला काम किती दिलं तर नेहमी हसत मुखानं तो काम करत असतो आणि आपलं वर्क अगदी वेळेवर कम्प्लीट करतो. असा जो व्यक्ती आहे दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. असा व्यक्ती सुद्धा फार महत्वाचा ठरतो. निगोशिएटिंग स्टाईल. पहा काही लोक असतात बरोबर जो काही व्यवस्थित काम करणारा एखाद्या ऑफिसमध्ये आणि चांगला रिस्पॉन्स देतो अशाच व्यक्तीकडे जातात आणि ही अट्रॅक्ट्स ऑटोमॅटिकली. सो दॅट इज ड्यू टू युअर बॉडी लँग्वेज. ते तुमच्या सगळ्या बॉडी लँग्वेज मुळे सगळं काही घडतंय हे लक्षात ठेवा.
रिझन्स व्हाय शुड वी स्टडी बॉडी लँग्वेज. आपण बॉडी लँग्वेजचा अभ्यास कशाला करायला पाहिजे, कशाची गरज आहे, आपण मागे सुद्धा पाहिलं, पुन्हा एकदा पहा. बॉडी लँग्वेज इन्क्रीजेस युअर अट्रॅक्टिव्हनेस. तुम्ही एकदा आकर्षक व्यक्तिमत्व तुमचं बनतं बॉडी लँग्वेज जर व्यवस्थित असेल तर. इफ युअर बॉडी लँग्वेज इज व्हेरी गुड, सो पीपल गेट्स अट्रॅक्टेड टुवर्ड्स यू. अट्रॅक्टेड म्हणजे ते लोक सगळे येतात, मग तुम्हाला काम करताना खूप चांगलं वाटतं. किंवा तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये असाल, बिझनेसमध्ये असाल, तुम्ही फॉर एक्झाम्पल बिझनेस करता, एखादा व्यवसाय करता, व्यवसायामध्ये तर तुमचं एकदम व्यवस्थित काम असेल आणि व्यवस्थित तुम्ही बोलता, वागता वगैरे वगैरे सगळं काही व्यवस्थित असेल, तर डेफिनेटली युअर बिझनेस गेट्स प्रोग्रेस्ड. तुमच्या बिझनेसमध्ये प्रोग्रेस होईल. देअरफॉर वी हॅव टू लर्न अवर बॉडी लँग्वेज. बॉडी लँग्वेज रिव्हील्स युअर इमोशन्स. तुमचे जे काही भावना आहेत, ती भावना सुद्धा दिसून येतात बॉडी लँग्वेजमध्ये. बऱ्याच वेळी आपण खूप टेन्स असतो, वी आर व्हेरी टेन्स, अंडर प्रेशर असतो, फॅमिली प्रॉब्लेम्स असतात वगैरे वगैरे, ऑल द प्रॉब्लेम्स वी फेस. बट जेव्हा आपण प्रोफेशनल लाईफमध्ये येतो त्यावेळेस आपण सगळं काही बाजूला ठेवून अगदी व्यवस्थित वागायला पाहिजे. त्याऐवजी जर तुम्ही चिडचिड करत असाल, बोलताना तुमचा टोन वाढलेला असेल किंवा चेहऱ्यावर टेन्शन दिसत असेल, तर मात्र तुम्ही तिथं नको आहात असं एकंदरीत वातावरण बनतं. तुम्हाला लोक नकोसे म्हणतात, यू आर नॉट नीडेड देअर. आणि लोक तुमच्याकडे येत नाहीत किंवा बोलणार नाहीत व्यवस्थित, किंवा तुम्हाला सो रेस्पॉन्स देतील आणि तुम्ही चांगले व्यक्ती आहात असं कोणाकडेच बोलणार नाही. म्हणून देअरफॉर वी हॅव टू लर्न बॉडी लँग्वेज. म्हणून आपण बॉडी लँग्वेज शिकणं फार महत्वाचं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की वी शुड ऑलवेज ऑब्झर्व अवर सेल्फ. आपण नेहमी स्वतःचं ऑब्झर्वेशन करायला पाहिजे की एम आय ऑल राईट, आर माय फेशियल एक्सप्रेशन्स गुड, एम आय लुकिंग फाईन, एम आय क्लीन, इज देर इज स्माइल ऑन माय फेस. माझ्या चेहऱ्यावर हसू आहे का नाही, थोडंसं स्मित आहे का नाही, हे सुद्धा आपण नेहमी ऑब्झर्व केलं पाहिजे. सो दीज आर द थिंग्स विच आर व्हेरी इम्पॉर्टंट. बॉडी लँग्वेज इम्प्रूव्ह युअर कम्युनिकेशन स्किल्स. तुमचे जे बोलताना खूप चांगलं बोलता तुम्ही, पण बॉडी लँग्वेज जर व्यवस्थित नसेल, दॅट अफेक्ट्स. देअरफॉर युअर बॉडी लँग्वेज, युअर पर्सनॅलिटी अँड युअर कम्युनिकेशन स्किल, if both the things go hand in hand, then there is great effect on the audience. Body language gives a better first impression. तुमचं जे फर्स्ट इम्प्रेशन राहील, दॅट डिपेंड्स ऑन युअर बॉडी लँग्वेज. कशा पद्धतीने तुम्ही एंट्री करता, कशी एकंदरीत तुमची पर्सनॅलिटी आहे, चेहऱ्यावरचे हावभाव कसे आहे, ऑल दॅट इज काउंटेड. आपण म्हणतो ना, एखादी पर्सनॅलिटी आली की एकदम इम्प्रेसिव्ह पर्सनॅलिटी असते, एंट्री झाल्याबरोबर आपण म्हणतो की व्हॉट अ नाईस पर्सनॅलिटी इट इज, असं आपण इमॅजिन करतो, असं आपण आपल्यावर इम्प्रेशन क्रिएट होतं. सो दॅट काइंड ऑफ बॉडी लँग्वेज वी नीड, बिकॉज दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ते सगळं महत्वाचं आहे. म्हणून आपल्याला बॉडी लँग्वेज म्हणजे नेमकं काय हे शिकणं भाग आहे. सो हाऊ कॅन वी इम्प्रूव्ह अवर बॉडी लँग्वेज. आपण आपली बॉडी लँग्वेज कसं शिकलं पाहिजे, कशी व्यवस्थित केली पाहिजे, कशी इम्प्रूव्ह केली पाहिजे, दॅट वी आर गोइंग टू हिअर going to discuss. Keep your arms and legs open. असं बांधून न ठेवता हात अगदी मोकळे असे ठेवले पाहिजे. आर्म्स अँड लेग्स ओपन. डेव्हलप आय कॉन्टॅक्ट. आय कॉन्टॅक्ट यू शुड डेव्हलप, बट डोंट स्टेअर. डेव्हलप युअर आय कॉन्टॅक्ट बट डोंट स्टेअर. आपण आय कॉन्टॅक्ट डेव्हलप केला पाहिजे, पण असं टक लावून पाहू नये कोणाकडे. टक लावून पाहणं चुकीचं आहे. असं स्टेअरिंग मीन्स टक लावून पाहणं. So we should develop our eye contact, but we should not stare. Relax shoulders. Shoulders सुद्धा असे परेशान असू नये. शोल्डर्स म्हणून लक्षात येतं की तुम्ही परेशान आहात, काय डोक्यात सुरू आहे तुमच्या, काय विचार सुरू आहेत. रिलॅक्स. यू शुड बी रिलॅक्स. यू शुड हॅव रिलॅक्स्ड shoulders. Not when they are talking. When people talk to you at that time, say yes or no. तुम्ही असं स्टॅच्यू सारखे जर उभे राहिले, at that time it means something is wrong with you. काहीतरी चुकीचं आहे. काहीतरी नॉड करायला पाहिजे, म्हणजे डोकं असं हलवायला पाहिजे, तुम्हाला समजलं असं दाखवायला पाहिजे. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि खाली बसलेला असाल तर खुर्चीवर बसलेला असाल तर सिट स्ट्रेट असं बसायचं. तुम्ही फारच रिलॅक्स असे जर बसले, दॅट इज नॉट राईट. यू शुड सिट स्ट्रेट. असं थोडंसं एकदम जास्तीच समोर झुकून सुद्धा नाही, असं व्यवस्थित एकदमच समोर आलेलं नाही किंवा एकदमच रिलॅक्स बसलेलं नाही, असे व्यवस्थित अशा पद्धतीने तुम्ही बसलेले पाहिजे. कीप युअर हेड अप. डोकं वर ठेवायचं. खाली जर ठेवलं तुम्ही असं डोकं, तर दॅट इज नॉट फेअर. डोकं सर ठेवायचं म्हणजे तुम्ही पाहतात, त्यांच्याकडे लक्ष देतात बोलणाऱ्याकडे, असं होईल. अँड यूज युअर हँड्स कॉन्फिडेंटली. हाताचे जे काही हातवारे असतात, दॅट शोज युअर कॉन्फिडन्स. ते कॉन्फिडन्स दाखवतात तुमचे. अँड कीप ए पॉझिटिव्ह अटिट्यूड. चेहऱ्यावर पॉझिटिव्ह अटिट्यूड असला पाहिजे.
you are ready to learn, you are ready to understand, you are ready to listen, हे सगळं काही दिसलं पाहिजे. दॅट इज इम्पॉर्टंट. हे सगळे काही जे काही मॅटर्स मी तुम्हाला पॉईंट्स सांगितलेले आहेत, दॅट पॉईंट्स यू हॅव टू कीप इन माइंड. हे सगळे डोक्यात ठेवा. सो हिअर वी आर गोइंग टू स्टडी पार्ट्स ऑफ बॉडी लँग्वेज. पार्ट्स ऑफ बॉडी लँग्वेज. फेशियल एक्सप्रेशन्स. पहिला आहे फेशियल एक्सप्रेशन्स, चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स. तुम्ही इथे दिसत असाल तुम्हाला की चित्रामध्ये या पिक्चरमध्ये की देर आर डिफरंट काइंड्स ऑफ फेशियल एक्सप्रेशन्स, राईट. सो ॲज पर द सिच्युएशन यू शुड चेंज युअर फेशियल एक्सप्रेशन. जशी सिच्युएशन आहे त्याप्रमाणे फेशियल एक्सप्रेशन तुमचा बदलला पाहिजे. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. Facial expressions are responsible for a huge proportion of non-verbal communication. Consider how much information can be conveyed with a smile or a frown. While non-verbal communication and behavior can vary dramatically between cultures, the facial expressions for happiness, sadness, anger, and fear are similar throughout the world. काही जे फेशियल एक्सप्रेशन्स आहेत ते सिमिलर जगामध्ये कुठेही जातो. तुमच्या चेहऱ्यावरून हावभावावरून कळलं पाहिजे की तुम्ही आनंदी आहात का दुःखी आहात. दुःखी असताना जर आनंद चेहऱ्यावर असेल, आनंदी असताना दुःख जर चेहऱ्यावर असेल तर समथिंग इज रॉंग विथ यू. काहीतरी चुकीचं आहे तुमच्यासोबत असं कळेल ना. सो यू शुड हॅव राईट फेशियल एक्सप्रेशन्स. राईट फेशियल एक्सप्रेशन्स असले पाहिजे. याचा अर्थ असाही आहे की एकच एक चेहरा तुमचा असून आनंद असला तरी तसाच चेहरा, दुःख असलं तरी तसाच चेहरा, काहीतरी तुम्ही स्टेजवर बोलत आहात तरी तसाच चेहरा, खाली बसलेले आहात तरी तसाच चेहरा, असा असून देर शुड बी सम चेंज. And a light smile should be there on the face. तुमच्या चेहऱ्यावर थोडीशी स्माइल असली पाहिजे. तुम्ही फार थकलेले असाल तर थोडासा आराम करा, त्याच्यानंतर मग भेटायला वगैरे जा लोकांना. आणि खूप थकलेल्या अवस्थेत जर भेटायला गेला तर बॅड इम्प्रेशन क्रिएट होतं. देअरफॉर प्रॉपर रेस्ट, प्रॉपर थिंकिंग, विचार सुद्धा चांगले असले पाहिजे. आपले जे काही विचार असतात ते चेहऱ्यावर झळकतात. दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. देअरफॉर वी हॅव टू करेक्ट अवर थिंकिंग ऑल्सो. So having proper facial expression is very important. हे तुम्ही शिकलात आता. प्रॉपर फेशियल एक्सप्रेशन तुमचे असले पाहिजे. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. अ स्माइल, चेहऱ्यावरचं एक छोटंसं हसू, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. अ स्माइल सेंड्स पॉझिटिव्ह मेसेज. स्माइलिंग ऍड्स वॉर्मथ अँड एन ऑरा ऑफ कॉन्फिडन्स. स्माइल असेल तुमच्या चेहऱ्यावर तर थोडंसं कॉन्फिडन्स तुमचं वाढलेलं असतं. आणि हे लक्षात ठेवा की जे काही ब्रश आहे ते ब्रश व्यवस्थित करत जा. यू शुड हॅव व्हेरी क्लीन अँड नीट टीथ. व्यवस्थित क्लीन असले पाहिजे आपले जे टीथ आहेत, आणि व्यवस्थित पेस्ट आणि ब्रश आपला व्यवस्थित असला पाहिजे. नीटली कोंब आपण केली पाहिजे. केस वगैरे व्यवस्थित असले पाहिजे. कपडे अगदी स्वच्छ असले पाहिजे आणि प्रॉपरली आयरनिंग म्हणजे थोडंसं प्रेस केलेले असले पाहिजे. सो सच काइंड ऑफ पर्सनॅलिटी वी शुड हॅव. आपल्याला अशी पर्सनॅलिटी असली पाहिजे. यामध्ये पहा लोक किती फ्रेश दिसत आहेत. दे आर लुकिंग व्हेरी फ्रेश अँड देर इज स्माइल ऑन देअर फेस. अशी पर्सनॅलिटी असेल तर लोक तुम्हाला इमिजिएट ऍक्सेप्ट करतात. In private sector as well as in public sector. Then let's move. Gestures. हातवारे they tell a lot. बरेच काही कम्युनिकेट करतात तुमचे हातवारे काय. आणि हातवारे असे असले पाहिजे जे ऍक्सेप्टेड आहेत, जे ऍक्सेप्टेड नॉर्म्स आहेत. असंच हातवारे असले पाहिजे आपले, की असे हे जे काही हातवारे तुम्हाला दिसत आहेत, दिस थंब अप मीन्स बेस्ट ऑफ लक, असं आहे की असं केलं तर याचा अर्थ काय होतो की व्हेरी गुड, व्हेरी नाईस. असं जर केलं तर आय एम व्हिक्टोरियस. असे त्याचे काही हातवारे आहेत. दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हातवारे करताना सुद्धा अनावश्यक करू नये. अनावश्यक हातवारे आपले असू नये. वेविंग असं जर आपण केलं तर गुड बाय, हॅलो, हाय असा त्याचा अर्थ होतो. असं पॉइंट केलं तर यू असा त्याचा अर्थ होतो. सो हातवारे करताना आपण थोडंसं केअरफुल असलं पाहिजे. वी शुड बी व्हेरी केअरफुल. व्हेरेवर इट इज नेसेसरी ॲट दॅट टाइम वी शुड यूज दिस जेस्चर्स. हे जेस्चर्स आपण जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच वापरायचे. काही लोकांना काही सवय असते की असंच करायची किंवा असं करायची, असं करायची. These are very wrong things. They create bad impression. Therefore, be careful about your gestures. The next concept we are going to learn is paralinguistic. What is paralinguistics? Paralinguistic refers to vocal communication that is separate from actual language. This includes factors such as tone of voice, loudness, inflection, and pitch. Consider the powerful effect that tone of voice can have on the meaning of a sentence. When said in a strong tone of voice,
listeners might interpret with approval or with enthusiasm. The same words can be said in a hesitant tone of voice that might convey disapproval. Hope that it is clear for you. पॅरालिंग्विस्टिक हा एक एरिया आहे. त्याचा अर्थ काय होतं की जितक्या आवाजात आपण बोलतो, आपला आवाज जो आहे, आवाज सुद्धा बरेच काही आपल्याला सांगून जातो. जोरात जर बोललात तर त्याचा अर्थ काय होतो, हळूवार जर बोललात तर त्याचा अर्थ काय होतो, किंवा बोलताना अडखळत बोललात तर त्याचा अर्थ काय होतो. आपण एखादा रिक्वेस्ट करत आहोत आणि जोरात तुम्ही रिक्वेस्ट करता, तर दॅट पर्सन विल से दॅट यू आर व्हेरी अरगंट. तो काम होणार नाही तुमचं, राईट. किंवा तुम्ही खूप रागात आहात आणि त्यावेळेस तुम्ही खूप जोरात बोलत आहात, त्याच्यावर कळेल लिस्नरला की तुम्हाला काहीतरी इमोशनल तुम्ही झालेले आहात, तुम्हाला खूप राग आलेला आहे, त्यामुळे तुम्ही जोरात बोलत आहात. आणि तुम्ही फारच लो टोनना नेहमी जर बोलत असाल, दॅट ऑल्सो टेल्स अ लॉट दॅट यू आर नॉट कॉन्फिडंट. तुम्ही लो टोन मध्ये नेहमी बोलता तर तुम्ही कॉन्फिडंट नाही, असा त्याचा अर्थ होतो. किंवा असं जर बोलत असाल की नेहमी लोकांना आरोगंट वाटतं, काही लोक असे बोलतात की त्यांना असं वाटतं की हा बोलणारा आरोगंटच आहे, सो दॅट इज ऑल्सो रॉंग. हे सुद्धा चुकीचं आहे. सो ऑल दिस थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून टोन जे आहे आपला, आपला जो टोन आहे, आपला जो आवाज आहे, तो व्यवस्थित परिस्थितीनुसार आपण मोल्ड करायला पाहिजे, परिस्थितीनुसार. आणि जोराचा जो आवाज आहे तो जेव्हा फारच आवश्यक असेल तर वापरायचा, अदरवाईज डोंट शाउट. निष्कारण जोरात ओरडायची गरज नाही. त्याचे दोन वाईट परिणाम होतात. एक तर तुमच्यावर सुद्धा वाईट परिणाम होतो आणि ऐकण्यावर सुद्धा वाईट परिणाम होतो. जे काम तुम्हाला करायचं आहे ते काम तुमचं होणार नाही. देअरफॉर बी केअरफुल अबाउट युअर टोन. तुमचा जो टोन आहे त्याबद्दल सुद्धा तुम्ही फार केअरफुल असले पाहिजे. बॉडी लँग्वेज अँड पोस्चर, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुमचा जो पोस्चर आहे, उभं कसं राहतात. सो यू कॅन सी हिअर पिक्चर्स. हे पिक्चर्स इथं तुम्हाला दिसत आहेत वेगळे. तुम्ही स्वतः आरशासमोर उभे राहून पहा की तुमचा पोस्चर कसा आहे ते. हा पोस्चर पहा. इथं हा माणूस कसा उभा आहे, मागं असं वाकलेला आहे. हा जास्तीचा स्ट्रेट दिसतोय आपल्याला, एकदमच स्ट्रेट दिसतोय असा. हे सुद्धा थोडासा वाकडा झालेला, हा समोर झुकलेला आहे, हा तर वेगळाच बेंड झालेला वेगळाच. सो धिस पोस्चर इज राईट. हा जो पोस्चर आहे, दिस इज बेस्ट. हे सगळ्यात उत्तम बेस्ट पोस्चर आहे. आपली वेळ संपत्ती आहे, पुन्हा रिजॉईन करायचं तुम्हाला, फक्त 1च मिनिट राहिलेलं आहे. सो पोस्चर अँड मूवमेंट कॅन ऑल्सो convey a great deal of information. Research on body language has grown significantly since 1970s. While these nonverbal behaviors can indicate feelings and attitudes, research suggests that body language is far more subtle and less definitive than previously believed. So therefore, study of body language is very important. हा जो पोस्चर आहे तो पोस्चर तुमचा तुम्ही करेक्ट करून घ्यायला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही उभं राहायचं. अशा पद्धतीने जर उभं राहिलात तर